नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? भरपूर दिवसांनी मी एक व्हिडिओ अपलोड करत आहे. तो आहे पोहे चिवडा. तर हा पोहे चिवडा आहे पातळ पोह्यांचा, म्हणजेच दही पोहे म्हटलं जाते याला बाजारामध्ये. आता हा सहजच भेटून जातो सुपर मार्केट्समध्ये आणि दुकानामध्ये पण भेटतो, किराणा दुकानामध्ये. आता सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. त्यासाठी ते व्यवस्थित चिवडा बनवण्यासाठी आपण ते व्यवस्थित एकदम गरम झालेल्या कढईमध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत थोड्या वेळासाठी. ते व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे आपला चिवडा हा कुरकुरीत तयार होणार आहे आणि या कुरकुरीत चिवड्यामुळे आपला चिवडा असा खाण्याला मजा पण येणार आहे. त्यामुळे हा चिवडा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित भाजल्यानंतर चिवडा आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त पण तेल घ्यायचं नाही आहे. आपल्याला त्यामध्ये थोड्याशा वस्तू तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी सर्वात प्रथम मी काय घेतलेलं आहे ते शेंगदाणे घेतलेले आहे वाटीभर. इथं अर्धा किलो चिवड्यासाठी वाटीभर शेंगदाणे भरपूर होऊन जातात. ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. चिवड्याला टाकतो त्या पद्धतीने आणि ते व्यवस्थित शेंगदाणे तळून झाल्यानंतर तुम्ही इथे आता पुढे खोबरं घेऊ शकता. इथे मी माझ्या मनाने सामग्री टाकणार आहे, म्हणजेच काही साहित्य टाकणार आहेत, तर तुम्ही तुमच्या मनाने टाकलेली तरी चालतील. त्यानंतर अशा पद्धतीने खोबरं भाजून घेतल्यानंतर ते व्यवस्थित चिवड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे काजूसुद्धा घेऊ शकतो. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही आवडली तर नाही घेतले तरी चालेल. हे ऑप्शनल आहे. आता इथे मी काजू व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. ते तळून झाल्यानंतर आपण उरलेल्या तेलामध्ये डाळ्या, म्हणजेच तुम्हाला आवडत असतील तर डाळ्या पण टाकू शकता. जसं की आपण चिवड्याला जे साहित्य टाकतो तशाच पद्धतीने ह्या चिवड्याला पण हे साहित्य टाकले तरी चिवडा खूप छान होतो आणि खूप छान चवदार लागतो. त्यानंतर व्यवस्थित डाळ्या काढून घेतल्यानंतर त्या उरलेल्या तेलामध्ये आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. त्यामुळे थोडंसं तिखटपणा येणार आहे. त्या व्यतिरिक्त आपण काही जास्त मसाले वगैरे टाकणार नाही आहोत. त्यासाठी फक्त इथे मी जिरेपूड टाकणार आहे, मीठ चवीपुरतं, हळद आणि मिरी पावडर, काळी मिरी पावडर टाकून ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण घेतलेले साहित्य आणि चिवडा त्यामध्ये मिक्स करणार आहेत. आता इथे कढईची फ्लेम बंद करून घ्यायची आहे, म्हणजेच गॅस बंद करून टाकायचा आहे थोड्या वेळासाठी. त्यानंतर व्यवस्थित चिवडा वगैरे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं थोडीशी साखर पावडर टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर इथे मी एक तवा घेतलेला आहे, त्यावरती तेल टाकून थोडंसं वाळलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर व्यवस्थित तळून घ्यायची आहे त्या तेलामध्ये. त्यामुळे कुरकुरीत कोथिंबीर होईल आणि कढीपत्तासुद्धा कुरकुरीत होईल. त्यामुळे आपल्या चिवड्याला सादळ येणार नाही. त्यानंतर घेतलेले तळून साहित्य सगळे मिक्स केलेल्या चिवड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. मी दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि अप्रतिम असा चिवडा तयार होतो आपला. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली